लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। भगवान परमात्मा जो योगाची साधना करणारा पुरुष आहे त्याच्या अंतःकरण वृत्तीचं कसं स्वरूप असतं, त्याची चिंतन करणारी जी चित्ताची वृत्ती आहे ती कशा प्रकारची झालेली असते याविषयी निरूपण करतात. कारण योगामध्ये चित्तवृत्तीचा विचार केलेला आहे. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा असं योगाचंच लक्षण केलेलं आहे. त्याप्रमाणे ज्या पुरुषाने हा अभ्यास करतो, योगाचा अभ्यास, ध्यानयोगाचा अभ्यास, ह्या अभ्यासाने त्याच्या चित्ताची काय स्थिती होते हे सांगत असताना सांगितलं की यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः. जो या ठिकाणी आत्मनः योगम युंजतः, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी योग म्हणजे चित्तवृत्तीची स्थापना करणारा जो पुरुष आहे त्याचं चित्त या ठिकाणी कसं स्थिर होतं, तर जसा ज्या ठिकाणी वारा वाहत नाही, सोसाट्याचा किंवा जोराचा वारा नाही, अशा निवात असणाऱ्या देशामध्ये ज्याप्रमाणे दिवा स्थिरपणाने तेवत राहतो त्याप्रमाणे त्याची अंतःकरण वृत्ती केवळ आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थिर राहते. म्हणजे आत्मस्वरूपाला सोडून प्रत्येक उत्पन्न होणारी चित्तवृत्ती ही दुसऱ्या कशालाही विषय करीत नाही. असं त्याचं चित्ताला उपमा द्यायची झाली तर निर्वात प्रदेशात राहणाऱ्या दिव्याप्रमाणे त्याची अंतःकरणाची वृत्ती असते. आणि हे अभ्यास करता करता ते म्हणतात की त्या ठिकाणी तो अभ्यास असा परिपक्व होतो की यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. आता हा अभ्यास जसा त्याचा दिवसेंदिवस अधिक प्रगाढ होत जातो त्यावेळेला त्याचं निरुद्ध किंवा नियमित केलेलं, स्वाधीन केलेलं असं जे चित्त आहे ते त्या ठिकाणी उपरामाला प्राप्त होतं. उपराम म्हणजे शांतीला प्राप्त होतं. शांतीला म्हणजे शंतनोती ती शांती. ज्या अंतःकरण वृत्तीमध्ये जसा जसा योगाचा अभ्यास परिपक्व, निर्दोष, नित्य निरंतर असा होऊ लागतो तेव्हा त्याच्या अंतःकरण वृत्तीवर विषय येत नाही. म्हणजे विषय चिंतनाने विवर्जित झालेली जी वृत्ती आहे ती त्याचं अंतर्मुख झालेली अंतःकरण वृत्ती आत्मानुसंधानातच रममाण झाल्यामुळं जरी बाह्य विषय त्याला प्रारब्धप्राप्त अनुकूल विषय जरी प्राप्त झाले तरी परिभोगावे हे नरुचे मना माझी. त्याला अंतःकरण वृत्ती ही विषयाच्या चिंतनाकडं पुन्हा पुन्हा प्रवृत्तच होत नाही. किंबहुना हे विषय पाशीही आल्या सेन रिगे हे काय म्हणून याला उपराम म्हणायचं. हे विषय जरी प्राप्त झाले तर हे काय आहेत, हे विषय आहेत. ह्या विषयांचा भोग मला झाला तर मला सुख प्राप्त होईल अशा प्रकारची आठवण, स्मृती, कल्पना देखील त्याच्या अंतःकरणात उद्भूत होत नाही. अशा वेळेला त्याच्या वृत्तीमध्ये एकाकार झालेली म्हणजे आत्माकार झालेली त्याची वृत्ती किंवा ब्रह्मरूप आत्माकार झालेली वृत्ती किंवा आत्मरूप ब्रह्माकार झालेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या ठिकाणी केवळ आत्मस्वरूपाचंच आकार त्या वृत्तीला येत राहतो. आणि अशा वेळेला त्याची महत्त्वाची खूण म्हणजे त्याच्या अंतःकरणात त्या सुखरूप असणाऱ्या आत्म्याची अभिव्यक्ती अधिक स्पष्ट आणि स्थिर रूपाने होऊ लागल्यामुळं त्याच ब्रह्माकार वृत्तीनं तो संतुष्ट राहतो. त्याला विषयाकार वृत्तीनं संतुष्ट होऊ असं संकल्पना देखील त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. आता हे सुख आहे कसं याविषयी सांगितलं. सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्यम अतींद्रियम
वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलती तत्वतः. हा पुरुषाला जे सुख प्राप्त होतं ते आत्यंतिक सुख प्राप्त होतं. आत्यंतिक म्हणजे निरतिशय, म्हणजे ज्या सुखासारखं दुसरं सुख नाही आणि त्याच सुखापेक्षा जगात कोणतंही श्रेष्ठ सुख नाही. असं जे आत्यंतिक सुख म्हणजे निरतिशय किंवा निरुपाधिक निर्विशेष स्वरूपभूत आणि नित्य निरंतर असणारं आपलं जे वास्तव शांत स्वरूप आहे त्या स्वरूपाचीच त्याला अनुभूती येते. आता हे सुख कसं आहे म्हणाल तर याचा आपण परवा विचार केला. ते अतिंद्रिय आहे, म्हणजे इंद्रियांच्या अतीत आहे. त्यांनी लिहिलं ज्या सुखाची देशकाले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, ते सुख सदा सर्वदा काय मदभक्त सदा भोगिती. माझे भक्त जे सुखाचे भोग घेतात त्याच्यामध्ये कोणत्याही देशाचा, कालाचा, वस्तूचा परिच्छेद होत नाही. त्या सुखाला कोणीही त्या ठिकाणी मर्यादा घालू शकत नाही. असं देश काल वस्तूने अपरिच्छिन्न असं शाश्वत आणि स्वरूपभूत सुख त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून आता हे सुख कसं आहे तर अतिंद्रिय आहे. त्याला इंद्रियांच्या मदतीची गरज लागत नाही. ते इंद्रियांच्या वाचून स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश रूपाने ते त्या ठिकाणी अभिव्यक्त होतं किंवा आपल्या स्वरूपानेच तो उर्वरित राहतो. आणि ते सुख ते स्वरूप सुख स्वरूप असल्यामुळं उर्वरित केवळ आत्मरूपानेच ते राहतं. अशी स्थिती झाल्यानंतर ते सांगतात की हे सुख बुद्धिग्राह्य आहे. म्हणजे हे सुख बुद्धिग्राह्य आहे म्हणजे काय, इथं हा जो राजयोग शब्द आहे ना, पंथराज, याचा पण विचार करता येतो की हे विचाराने प्राप्त होणारं सुख आहे. हा राजयोग आहे. कशावरून तर हे सुख बुद्धिग्राह्य आहे. बुद्धिग्राह्य म्हणजे याचा अर्थ विचाराने प्राप्त होणार आहे. आणि विचाराने प्राप्त होताना काय होतं की काय ते निरसले, आईशे विचारिता निरसले, ते तैसे विचारिता निरसले, ते प्रपंची सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. ते त्याचं सहज सुख आहे. आणि असं जे सुख आहे ते बुद्धिग्राह्य असं पुन्हा म्हणतात. अतिंद्रिय म्हणजे बुद्धीला ग्रहण होतं, म्हणजे बुद्धीला ग्रहण होतं याचं नाम. ते आपलं स्वतःसिद्ध असणारे स्वरूप जे आहे त्याच्यावर स्वाश्रित म्हणजे त्याच्या आश्रयाने राहणारे आणि त्यालाच काय करते स्वाश्रया आणि स्वविषया अशा मायेनं त्याला जे काही त्या स्वरूपभूत सुखाला आवृत्त करून टाकलेलं आहे, त्या म्हणजे आच्छादित केलेलं आहे, त्या आवरणाचा भंग बुद्धी करते. एवढ्या अर्थाने ती बुद्धी ते सुख जे आहे ते बुद्धिग्राह्य असं म्हटलेलं आहे. ते आत्मस्वरूपाला ग्रहण होतं, आपलं ते अंतकरणाला किंवा बुद्धीला ग्रहण होतं हे सांगण्यात तात्पर्य नाही. आपण परवा सगळे विकल्पाचा विचार केला की त्या ठिकाणी ते तर अविद्यानिवृत्ती फलदर्शनात, ते तर अविद्यानिवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. ज्ञान किंवा बुद्धी, बुद्धिर ज्ञानम असं पण न्यायदर्शनामध्ये किंवा न्यायसूत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर हे बुद्धीला होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान आहे. आणि ते वृत्तीज्ञान फक्त अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आहे. वृत्ती ही आवरणभंग करणारी असल्या अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे. म्हणजे या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही, हे सांगण्यासाठी बुद्धिग्राह्यम असं त्याच्याविषयी म्हटलेलं आहे. आणि ते अतिंद्रिय आहे आणि बुद्धिग्राह्य आहे. पण कोणत्या अर्थाने ते सच्चिदानंद आत्म्याचं इदम इत्थम या रूपाने हे असं आहे अशा प्रकारे त्याचं वर्णन करत नाही. म्हणून आपण पाहिलं की अनुमानेना श्रुती नीती नीती म्हणती गोविंदरे. श्रुती हा सगुण आहे का निर्गुण आहे असा शिक्कामोर्तब त्याच्यावर करू शकत नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण आणि निर्गुण हा परमात्माच आहे. याचा अर्थ सगुण आणि निर्गुण हे दोन परस्पर विरोधी धर्म एकाच गोविंदाच्या ठिकाणी, एकाच आत्म्याच्या ठिकाणी दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एकाच कालात कधीच राहू शकत नाही. आणि असं असताना माऊली म्हणतात की आम्हाला असं अनुभूती झाली का सगुण निर्गुण गोविंद आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सगुण निर्गुण गुणाचे असं जेव्हा कळतं तेव्हा अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. परमात्मा हा अगुण आहे
म्हणून तुकाराम महाराजांनी निर्गुण परमात्मा आहे तो सगुणांना आला असं म्हणत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर तो. गुणा आला म्हणजे तत्वता अगुण असणारा जो परमात्मा तो या ठिकाणी गुणांना प्राप्त झाला म्हणजे सगुण झाला. तत्वता तो सगुण आणि निर्गुण हे दोन्ही काय आहे, सापेक्ष धर्म आहेत. गुणांचे हे गुणांच्या संबंधाने गुणाचा आता या ठिकाणी गुण नाहीत असं सांगतात. म्हणजे पहिल्यांदा सगुण होतं, गुणासहित होतं, आता ते निर्गुण झालं म्हणजे गुणांचा परित्याग करून झालं असं सांगतात. परंतु खरा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गुण कधी झालेच नाही, त्यामुळे त्यांचा परित्यागही संभवत नाही. असं सगुण आणि निर्गुण यांच्याहून अतीत असणारं जे अगुण, ज्याच्या ठिकाणी गुणांचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे, त्यामुळे गुणांच्या निवृत्तीचा काय आहे, अत्यंताभावच आहे. परंतु या ठिकाणी गुणांच्या निवृत्तीने किंवा गुणांचं कारण अज्ञानाच्या निवृत्तीने उपलक्षित असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं ज्ञान करून देण्यासाठी काय या ठिकाणी केवळ निष्प्रपंच असणारं तत्त्व जे आहे ते अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. अध्यारोप अपवादाच्या भाषेत या ठिकाणी सगुण निर्गुण स्थूल सूक्ष्म अशा प्रकारच्या उपाधींचा स्वीकार केलेला आहे. आणि उपाधीच्या धर्माने त्या उपाध्युपहित चैतन्य कधीही त्या ठिकाणी त्यांनी लिप्त होत नाही किंवा त्याचा परिणाम घडत नाही, कारण उपाधी कल्पित आहे. कल्पित पदार्थाचा कल्पित पदार्थ हे अधिष्ठानाची कोणतीही लाभ किंवा हानी करू शकत नाही असा वेदांताचा अकाट्य सिद्धांत आहे आणि हीच महापुरुषांची अनुभूती आहे. म्हणून या ठिकाणी असं जे सुख आहे ते बुद्धिग्राह्य आहे. किंवा आपण एवढे विकल्प केले होते की वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे, सोपाधिक परमात्म्यास जाणे, निरुपाधिक परमात्म्यास न जाणे, वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे, विषयत्वाने न जाणे, आत्मत्वाने जाणे. आणखी काय सांगितलं होतं, शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे. अजून एक राहिला होता, तो शेवटी कोणी सांगितलं होतं परवा, आता परत लक्षात. परोक्षत्वाने जाणे, आपलं परोक्षत्वाने न जाणे, अपरोक्षत्वाने जाणे. अजून एक विकल्प राहिला होता, वाच्यार्थाने न जाणे, लक्ष्यार्थाने जाणे. अजूनही एक राहिलं होतं, परवा कोणीतरी जाता जाता आठवण केली होती पण आता परत गेलं, महत्त्वाचा राहिला. झालं ना ते. तर असो, या बुद्धिग्राह्य शब्दासाठी सांगितलं आणि ते अतिंद्रिय आहे. आता हे असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं जेव्हा व्यक्ती त्याला जेव्हा तो यथार्थ रीतीनं जाणतो, म्हणजे त्याच्याशी अभिन्नत्वाने अभेदत्वाने जाणे आणि भिन्नत्वाने न जाणे असा एक विकल्प. अशा रीतीनं जर जाणलं तर त्याचा परिणाम काय होतो, वेत्ती यत्र, ज्या ठिकाणी तो जाणतो किंवा ज्या क्षणी जाणतो तेव्हा अयम स्थितः तत्वतः न चलती. तो काय होतो, ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती, तो ब्रह्मरूपालाच प्राप्त होतो, त्याच्याहून भिन्न राहत नाही. आणि त्यामुळं तत्वतः आपलं जे नित्य निश्चल अविनाशी स्वस्वरूप आहे त्याच्यापासून तो कधीही न चलती, त्याच्यापासून तो कधीही चलायमान होत नाही, म्हणजे त्याच्यापासून त्याची वृत्ती ही ढळत नाही. हाती गुंतला नेणे बाह्य रंग आणि वृत्ती येता मग बळ रागे. त्याला काल सांगितलं प्रमाण कोणी, वृत्ती हे काय सुरुवात काय, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्यदेव होते, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकूट शिखरीगा दान मिळे आई ते. इथं त्रिकूट शिखरी वेदाचाही अर्थ होईल, आपलं योगसूत्रांच्या प्रमाणे अर्थ होईल. आणि दुसरा अर्थ आहे त्रिकूट शिखरी म्हणजे या तीन अवस्थांचं जे अधिष्ठान आहे, जागृती स्वप्न आणि सुषुप्ताचं, तर ते जे तुरीय आहे त्या तुरीय तत्वाच्या ठिकाणी ते तुरीय तत्व माझ्याशी अभिन्न आहे
असा निश्चय झालेला आहे. तर असा जो पुरुष आहे त्या स्वरूपापासून कधी विचलित होत नाही. अशी स्थिती झाल्यानंतर आणखी महत्त्वाचं लक्षण काय आहे तर यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितः न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. अशा प्रकारचा हा 22व्या क्रमांकाचा श्लोक आहे. त्याचं आपलं चिंतन आता प्रारंभ होत आहे. तर त्याच्यामध्ये त्रिकुटाचं शिखर म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था किंवा त्या विश्व, तेजस, प्राज्ञ हे त्रिकुट आहे. म्हणजे प्राज्ञ, विश्व आणि तेजस हेही त्रिकुट आहे. किंवा या ठिकाणी असणारं जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या अवस्था त्याचबरोबर त्या अवस्थांच्या असणारे अभिमानी हे सुद्धा या ठिकाणी त्रिकुट आहे. आणि या सगळ्यांचं अधिष्ठान कोण आहे? तुरीय तत्व आहे. अशा रीती तेच काय आहे? त्रिकुटाचं शिखर आहे, तेच त्याचा अधिष्ठान आहे. म्हणून या ठिकाणी त्रिकुट शिखरी दान. कारण पुढं काय म्हणतात? दान मिळे आईते, म्हणजे तुम्हाला काही प्राप्त करून घेतलं आहे असं नाही, ते प्राप्ताचीच प्राप्ती आहे असं. म्हणून हे जे सगळं चिंतन आहे ना, हे योगसूत्राचं आणि वेदांत सूत्राचं फार जवळचं आहे. थोडासा फरक आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? साधना करून मिळवायचं, पण जाताना शेवटी ज्ञान होऊनच मुक्त होतो. पण कसा लवकर त्याला ज्ञानाचा अधिकारी होऊन मुक्त होईल हे योगसूत्रांनी आपल्याला जवळचा मार्ग सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये मनोनाश, वासनाक्षयचा अभ्यास परिपक्व होतो. त्यामुळे तो तत्त्वज्ञानाचा अधिकारी होऊन त्या ठिकाणी मनोनाश, वासनाक्षय आणि तत्त्वज्ञान यांनी आपलं जे काही अध्यात्मजीवन आहे किंवा जे उपनिषदांना, वेदांना अभिप्रेत असणारे मानवी जीवनाचं उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विकास, त्याचं काय स्वरूप आहे ते सांगण्यासाठी योगदर्शन हे वेदांत दर्शनाला अत्यंत सहकारी अशा स्वरूपाचं आहे. विचाराच्या प्रांतात सांख्यदर्शन आहे आणि त्या ठिकाणी क्रियेच्या प्रांतामध्ये आपल्याला योगदर्शन जे आहे ते क्रियायोगाच्या अभ्यासाने आपल्याला प्राप्त होण्यासाठी त्याचे उपयोग आहे. आणि भक्तिदर्शन जे आहे, आता ही नुसती आपण दर्शन, भक्तिदर्शन नावाचा प्रकार आपल्या डोळ्यासमोर येत नाही, पण भक्तिदर्शन हे एक स्वतंत्र दर्शन आहे. जे काही 16 ह्या काय त्यांचं नाव अभिनव सर्वदर्शन संग्रह जो पंचदशिकारांनी ज्यात सर्वदर्शन संग्रह लिहिला त्याच्यामध्ये अभिनव गुप्ता, तर त्या अभिनव गुप्तांनी जे भाष्य केलेलं आहे आपल्याकडे आहे ते सर्वदर्शन संग्रह. त्याच्यावर एक टीका केलेली आहे यांनी, आपल्या अभ्यंकर शास्त्रींनी, दर्शनांकुरा नावाची टीका. ती पण टीका आहे, थोडी क्लिष्ट आहे. तर त्या दर्शनांकुरा टीकेमध्ये भक्तिदर्शनाचा विचार केला. भक्तिदर्शनाचं काय की हे नुसत्या दर्शनांचा विचार नाही, भक्तिदर्शनाचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण भक्तिदर्शनाने काय होतं? सगुण साकार आपल्या इष्टदेवतेच्या प्राप्तीनं मनोनाश आणि वासनाक्षयाचं वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. त्यालासुद्धा तत्त्वमसी आईशी वाणी एक वेळ पडता कानी. म्हणून खरं जर पाहिलं तर स्वामी महाराज नेहमी सांगायचे की अमृतानुभवाचं जेव्हा तुम्ही चिंतन करता तेव्हा अमृतानुभवाचे खरे 2 अधिकारी मुख्य आहेत. कोण अधिकारी? योगाने निर्विकल्प समाधी प्राप्त झालेला किंवा ज्याला सगुण साकार अशा आपल्या इष्टदेवतेचा साक्षात्कार झालेला पुरुष जो आहे तो मनोनाश आणि वासनाक्षयाने युक्त झाल्यामुळं केवळ राहिलेलं बीजभूत अज्ञानाचं आवरण तेवढंच फक्त त्याला श्रीगुरूंच्या महावाक्याच्या श्रवणाने निवृत्त करायचं आहे. याच्यापेक्षा त्याला काहीच राहिलेलं नाही. त्याचं कर्तव्यभावरूपी मोक्ष प्राप्त व्हायला फक्त काय आहे की त्या ठिकाणी तत्त्वमसी महावाक्य त्याच्या कानावर पडलं की त्याची वृत्तीच देखील अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होते, अशी स्थिती आहे. आणि बरेच लोक जे आहेत ते कुतूहलाने वेदांताचं फल पाहून त्या ठिकाणी अधिकार आणि फल यांचा संबंध आहे याचा विसर पडून त्या ठिकाणी आपाततः त्या वेदांत श्रवणाला काय होतात? प्रवृत्त होतात. आणि त्यामुळं त्यांच्या जीवनात कायम जी अंतरंग साधनं करत असताना ससे ओलपट होत राहते किंवा अंतकरणात अनेक प्रकारचे चित्ताचे तरंग की नेहमी त्यांना निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होऊ देत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी विवरणकारासारख्यांना देखील अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही प्रतिबंध राहतात. असं अनुभवाचा आपलाप करता येत नाही म्हणून मानावं लागलं. आणि त्याच्या निवृत्तीची साधनं
म्हणून प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना, विपरीत भावना मानून त्या निवृत्तीची वेदांत विचाररूप श्रवण, दुसरं वेदांत विचाररूप श्रवण, मनन, निधिध्यासन इत्यादी सांगावी लागली, की जी निर्गुण किंवा सगुण उपासकाला सांगण्याची आवश्यकता नाही किंवा त्याचं अनुष्ठान करण्याची आवश्यकता नाही, किंवा ज्याला योगाचा असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाला त्या पुरुषाला देखील हे सांगण्याची गरज नाही. ही गोष्ट वेदांताचं चिंतन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं लक्षात घेतली पाहिजे. अशा प्रकारची स्थिती आहे की नाही. आणि त्याविषयी कारण का इथं सगळा लक्षणाचा परमार्थ सांगतात. असं ढोबळमानाने काहीतरी कल्पना करून मनोरथ रचायचे किंवा संकल्पना ज्या आहेत त्या सात्विक संकल्पना, जशा भक्तिदर्शनामध्ये अनेक प्रकाराने त्याचा विस्तार केला जातो, इतका विस्तार केला जातो की आपण गुणात्मक संकल्पनेत अडकून पडलं हे सुद्धा लक्षात येत नाही. इतकंच नाही तर त्या ठिकाणी गुणातीत असणारं जे स्वरूप आहे त्याच्यापेक्षाही अधिक व्यापक आनंदाची ही अनुभूती आहे, अशा प्रकारची भ्रामक कल्पना केली जाते. किंवा जो करता अद्वैताच्या अनुभूती नसतानाही अद्वैताच्या अनुभूतीपेक्षाही ही कल्पना श्रेष्ठ आहे. पण ही आपण ह्या आता तुम्ही समजून घ्या की ज्या कल्पनेमध्ये आम्ही असं म्हणतो, इथं ज्ञानोबाराय म्हणतात येतं सोम भावा आटकू, हा ऐक नाही बरोबर आहे ना. आणखी काय मोक्ष सुगा लागोनी रंकू आणि त्याचे दिठीचा झने कळंकू लागेल तुझी या प्रेमा, असं अर्जुन म्हणतो किंवा ज्ञानोबाराय त्याचा अनुवाद करतात. पण ह्या भूमिकेवर न जातात, या लक्षात येते ना, या भूमिकेवर न जाताच या ठिकाणी अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनाचाच विस्तार आपण करीत आहोत. आणि त्रिगुणातीत स्वरूपाचं वास्तवत्व म्हणजे त्याचं जे आहे ते आपण विसरून गेलेलो आहोत. हेही बऱ्याचदा किंबहुना प्रायशः हे लक्षात येत नाही. हे बरं आहे. जरी परोक्ष ज्ञानवान पुरुषाला ही गोष्ट सांगितली असली तरी त्याच्यामध्ये अर्थवाद आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही, आहे की नाही. अशी खरी स्थिती अशी आहे. कारण का आपलं चिंतन हे चाललं आहे की भगवान परमात्मा जे सांगतात ते काय सांगतात, तर भगवान परमात्मा हे लक्षणाचा परमार्थ सांगतात. याचा अर्थ तुम्ही वेदांत श्रवण करतात, योग श्रवण करता आपलं, किंवा योग साधन करता किंवा उपासना करता. कारण हे जे अध्याय आहे ना, रामसुखदासजींनी ते प्रभुदत्त ब्रह्मचारी त्यांनी, जयदयाल गोयंका यांनी जे गीता तत्वविचनी किंवा रामसुखदासजींनी साधक संजीवनी इत्यादी ग्रंथात चिंतन केलेलं आहे. त्या चिंतनामध्ये प्रत्यक्ष लक्षणांचा विचार केलेला आहे. आणि लक्षणांचा विचार ज्या अर्थी देवाने सांगितला साक्षात परमात्म्याने सांगितलेला आहे. आणि भगवद अवतार असणारे महाविष्णूचा अवतार ज्ञानोबारायांनी याचा विचार सांगितलेला आहे. त्याचा अर्थ हा विचार अंतकरणाला अनुलक्षून असल्यामुळं आपण आपल्या अंतकरणाचंच परीक्षण, निरीक्षण किंवा त्याची वास्तवता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे लक्षणाविषयी. तेव्हा या ठिकाणी या श्लोकामध्ये अत्यंत महत्त्वाचं लक्षण सांगतात. त्या 2 श्लोकांमधून सांगतात. तर त्याच्यापैकी पहिला श्लोक आहे यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकम ततः यस्मिन् स्थितः न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. यम लब्ध्वा अपरम लाभम ततः अधिकम न मन्यते यस्मिन् स्थितः गुरुणा अपि दुःखेन न विचाल्यते. यम लब्ध्वा म्हणजे वर सांगितलं ना, जे प्राप्त झालं कोणतं, जे निरतिशय असणारं, बुद्धिग्राह्य असणारं, अतींद्रिय असणारं असं जे तत्व आहे, त्या तत्वाची जर प्राप्त झाली तर अंतकरणवृत्ती काय होते, त्याच ठिकाणी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज आवीट गे माये विटेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागलिया जीवना ते ओढी तैशी तुझी गोडी लागो या जीवा बापर खुमा देवरू विठ्ठली आवडी
आणि गोडी येशी मिळवणी गेली अशी, किंवा गोडी येशी गोडी मिळवणी गेली अशा प्रकारचा हा आनंद आहे. आणि हा आनंद यम लब्ध्वा जर प्राप्त झाला तर अपरम लाभम ततः अधिकम न मन्यते. दुसरा काही लाभ आहे, दुसरा काही म्हणजे आत्मसुखाच्या अतिरिक्त दुसरं काही प्राप्तव्य आहे. आणि ते प्राप्त झाला असताना या ठिकाणी आत्मसुखापेक्षाही अधिक आनंदाची अभिव्यक्ती होईल इति न मन्यते, असं तो कधीच मानत नाही. कारण ह्या केलेल्या साधनापासून ध्यानयोगापासून त्याला जे काही अनुभवाचं सुख प्राप्त झालेलं असतं त्याचा आपलाप कधीच होत नाही. म्हणून तो दुसऱ्या कोणत्याही सुखाला अधिक सुख आहे, यापेक्षाही जगामध्ये मोठं काहीतरी सुख आहे की जे आपल्याला प्राप्तव्य आहे असं तो कधी न मन्यते, तर कधी मान्यता देत नाही. यस्मिन स्थितः, आणि ज्या ठिकाणी तो स्थित झाला असता म्हणजे ज्या आत्मस्वरूपाचा अनुसंधान करता करता त्याची वृत्ती आत्मस्वरूपाकार होऊन आत्मस्वरूपात कायमची लीन झाली असता यस्मिन स्थितः, मग अशा वेळेला त्याला जरी प्रारब्ध प्राप्त दुःख आलं तर यस्मिन स्थितः न गुरुणा अपि दुःखेनं, नुसती दुःख नाही सटर फटर जीवनात आलेली, गुरुणा अपि याच्या अत्यंत मोठ्यातली मोठी दुःख जरी त्याच्या जीवनात प्राप्त झाली तरी न विचारले तो विचलित होत नाही. आपलं इतकी व्यवहारातली किरकोळ दुःख जरी मनुष्याला आली, उदाहरणार्थ प्रकृतीचं अस्वास्थ्य, पुन्हा त्या मनाचं अस्वास्थ्य, किंवा आपल्या प्रारब्धप्राप्त जीवनात घडणाऱ्या प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया हे आपणच सांगतो. आणि तरी जर त्या घटना किंवा दुःखाच्या प्रसंग आपल्याला प्राप्त झाले तर केवढंही वेदांताचं चिंतन एका पुराच्या लाटेसारखं एकाच क्षणात वाहून जातो. हे जे लक्षण आहे हे वेदांत चिंतनाचं आपल्याकडून फलाकडं चाललो आहे असं कधीच मनुष्याला वाटता कामा नये. कारण या ठिकाणी भगवंत मुखातून असं सांगितलं की गुरुणापी दुःखेनं न विचारले ते. आपल्यावर केवढी मोठी दुःख आली तरी त्या दुःखामध्ये आपलं जर मन स्थिर राहील तरच त्या ठिकाणी त्या मनुष्याने केलेलं ध्यानयोगाचं साधन ते त्याला आत्मस्वरूपामध्ये त्या स्थिर केलेलं आहे, त्या झालेलं आहे त्या साधनाच्या द्वारा असं म्हटलं पाहिजे. हे दुसऱ्याचं पाहायचं नाही की ह्यात थोड्याशा सुखाने सुखी होतो आणि थोड्याच्या दुःखाने दुःखी होतो आणि वेदांताच्या मोठमोठ्या गोष्टी करतो. परंतु निंदा मोठकी ऐके कपाळ धरोनी ठाके, थेंबेनी वीरे वारेनी शोके, चिखलू जैसा, अशा प्रकारची स्थिती. एक ऋषिकेशला एक महात्मे होते, त्यांचं जवळून जीवन पाहणारे त्यांनी सांगितलं की त्यांनी योगाचं साधनं केलं होतं, शास्त्राचं अध्ययन खूपच मोठं केलं होतं. त्यांचं जीवनचरित्र आजही गीता प्रेसमध्ये एक आदर्श महापुरुष म्हणून या शतकात हे झालेलं. आता तर एकदम त्यांच्या जवळ राहणारी व्यक्ती होती, तर त्यांनी सांगितलेलं मी सांगतो की त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर त्यांचं आपण कधी कधी पाठात वर्णन सांगितलं की त्यांच्या जखमेमध्ये किडे पडले होते. एका आता अलीकडंच कधीतरी सांगितलं की मस्ताराम महाराज, पण आता नाव घेतल्यामुळे आता पुढचं सांगता नाही. पण आता इथपर्यंत सांगितलं होतं, पण आता नाव घेतल्यावर आता पुढचं सांगता येणार नाही, त्यामुळे आता सांगत नाही. तर त्याच्यामध्ये असं आहे की नंतर कधी क्षव्यक्ती म्हणून समजा तेव्हा मी सांगतो. तर यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकम ततः, या ठिकाणी जर मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही जरी त्याला आत्मलाभ झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये यस्मिन स्थितः, त्याच्यामध्ये त्याच्या अंतःकरणवृत्ती स्थित म्हणजे स्थिर राहते, प्रतिष्ठित होते. आणि अशा वेळेला त्याच्या जीवनामध्ये गुरुणापी दुःखेनं, छोटी छोटी दुःख नाही, सर्वात मोठ्यात मोठी दुःख म्हणजे काल आपण चिंतन केलं होतं की आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या सगळ्या उपद्रवांचे मेळावे एकाच वेळेला त्याच्यावर आक्रमण करतील तरी त्याच्या अंगाचा रोम देखील वाकडा होत नाही. अशी जर हा त्रिविध दुःख नाही, त्रिविध मुख्य आगवे उपद्रवांचे मेळावे वरी पडलिया नोहे वाकुडा जो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे.
तर असा जो पुरुष आहे तर त्यामध्ये जर त्याचं चित्त विचलित झालं नाही तर असं समजायचं की तो पुरुष यस्मिन स्थितः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. त्यामुळं काय आहे, मनुष्याला काय करायचं, शेवटचा काळ आहे, ज्या वेळेला मृत्यूच्या वेळेला वात पित्त कफ दाटून सर्व जीवनामध्ये जेवढी प्रतिकूलता आहे आणि मनुष्याचं स्वाभाविक जीवन काय आहे, काही असलं तरी सर्वात मोठं दुःख मनुष्याला भीतीदायक जर असेल तर ते मृत्यूचंच दुःख आहे आणि तो मृत्यू तर अपरिहार्य आहे. मग त्या मृत्यूला सामना देत असताना त्यावेळेला ह्या मृत्यूच्या दुःखातून त्याचं साक्षीभावाने राहणं किंवा पूर्णपणे साक्षीभावही न ठेवता स्वरूपात वृत्ती निमग्न करून राहणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. आणि ती कोणाला शक्य होईल, ज्याने जिवंत असताना त्याचा नित्य निरंतर श्रद्धापूर्वक दृढ अशा प्रकारचा अभ्यास केला असेल त्याला. याच्यासाठी सांगतात की अशा वेळेला दुःखाचं केवढाही जरी प्रसंग आला तर त्याला जर त्याच्यातून दूर राहता आलं तर याचा अर्थ काय आहे, त्याची ह्या तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम किंवा त्याला यस्मिन स्थितः म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तिथं तर काय, द्रष्टूचं स्वरूपात अवस्थान म्हणजे द्रष्टाच आपलं स्वरूप आहे. म्हणजे द्रष्ट्याचं जे दृश्य दर्शन आणि द्रष्टा हे उपाधीमुळं आलेलं स्वरूप आहे ते कल्पित आहे की नाही. आणि पुन्हा त्या द्रष्टा स्वरूप आहे आणि माझं स्वरूपसुद्धा काय आहे, त्याच्याहून अतीतच आहे. याचा अर्थ दृश्य द्रष्टा आणि दर्शनाचं अधिष्ठान आणि माझं स्वरूप एकच आहे. किंवा ब्रह्मरूप आत्मरूप किंवा ब्रह्मरूप आत्मा किंवा ब्रह्मरूप आत्मत्वाने ते अधिष्ठान मीच आहे अशा प्रकारचा त्याचा निश्चय झाला आणि त्या निश्चयापासून तो परत कधीच ढळला नाही. बरं, नुसता बुद्धिनिश्चय आत्मज्ञान हे ज्ञानवरायांना सांगायचं नाही, कारण ज्ञानवराय सांगून गेले की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान मग ब्रह्मरूप भावी आपण एवढ्याने नाही तर ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण एवढ्याने नाही तर तत्परायण अहर्निशी अशा स्वरूपाने ज्याने अभ्यास केला असेल तोच ह्या ठिकाणी जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणणार हे सगळं लक्षणं सांगताना अंतकरणाचंच अनात्मा असणारे अंतकरणाचंच महत्त्व सांगून आम्हाला उलट निश्चयापासून आमच्या निश्चयाचं दारढे ते होण्याऐवजी काय होईल, आमच्या बुद्धीचा भेद होईल. पण तुमच्या बुद्धिभेद झाला तरी वास्तवता मात्र लपवून ठेवता येत नाही. म्हणून या ठिकाणी ह्या योगवासिष्ठासारख्या ग्रंथांनी इतकंच नाही तर ज्ञानोबरायांनी आपल्या सगळ्या संतांनी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती किंवा ज्ञानलक्षणात्मक भक्ती याच्याद्वारा जीवनमुक्तीच्या अविरोधी तत्त्वज्ञानाच्या अविरोधी आणि मनोनाश आणि वासनाक्षयाला पूरक अशा प्रकारचा अभ्यास सांगून ठेवला. इतकंच नाही तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी त्याला नाव काय दिलं, अभ्यास योग, त्याला नाव दिलं ध्यान योग, असं त्याला नाव दिलं आत्मसंयम योग. अशा प्रकारची नावं देऊन या ठिकाणी मुमुक्षूला फार जवळून मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. उप म्हणजे समीप राहून त्याला दिशती, त्याला दिशा दाखवलेली आहे. कारण ज्याच्यामध्ये असं कधी होऊ नये की त्या कोणाचं सांगत असता तुम्ही असेलय पण असते आणि नास्ते यांचं जैन तत्त्वज्ञानामध्ये काय सांगतात ते शाद असं होईल किंवा शाद नसते, असं आहे असं नाही, पण असं होईल असं होणार पण नाही, असं झालं असेल किंवा झालं पण नाही. असं जर तुम्ही संशयाच्या कल्लोळामध्ये त्याला गटांगळ्या खात जर ठेवाल तर चालणार नाही. म्हणून रामप्रभूंना उपदेश करताना वशिष्ठ मुनींनी या ठिकाणी योग वासिष्ठ ग्रंथाचं नाव दिलं की ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञानामध्ये मनोनाश वासनाक्षयाचं साधन म्हणून योगाचं किंवा मनोनिग्रहादिकांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. ही गोष्टसुद्धा आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही. आणि आचार्यांचे जे प्रकरण ग्रंथ आहेत अपरोक्षानुभूतीसारखे किंवा विवेक चूडामणीसारखे किंवा काही स्तोत्र संग्रह, तर त्याच्यातून जर पाहिलं तर हा अभ्यास सांगितला नाही का, मनोनाश वासनाक्षय आवश्यक नाही असं सांगितलं काय, असं सांगितलेलं नाही. याचाच अर्थ त्याच्या अविरोधी तत्त्वज्ञानाच्या अविरोधी अशाच प्रकारची साधना यामध्ये ज्ञानवान पुरुषाला. बरं, त्याचा परिणाम काय तुम्ही म्हणाल, म्हणून अशाचा वासनाक्षयाचा आम्ही नाही विचार करणार. शास्त्राने त्याचं समर्थन केलेलं आहे. ते कुठपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत बुद्धिनिश्चयाला महत्त्व दिले.
बुद्धीचा एकदाचा निश्चय झाला मग त्याच्यामध्ये पुन्हा चळढळ होतच नसते. म्हणजे तत्त्वज्ञानाचं फल विधेयमुक्ती तुमचं कुठे गेलंच नाही. पण ज्या जीवनामध्ये एवढं तत्त्वज्ञानाचा निश्चय करण्यासाठी जन्मजन्मांतरी केली हे सूचना, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्या ठिकाणी अभिव्यक्त आनंद झाला नाही किंवा प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके आक्रमीला जाणं दुःखे संसारिके असं म्हणणारे कोण आहे. यासाठी कायम नुसता लक्षार्थाने वाच्यार्थाने तर्क शुद्ध पद्धतीने विचार करीत गेलं तर बऱ्याच वेळा आपल्या हातात येत नाही किंवा बुद्धिभेदाला प्राप्त होतं. त्यापेक्षा ह्या महापुरुषांची जी वाणी आहे तीच इदमित्थम रूपाने आहे. आपण त्याच्या तात्पर्याचं आपल्याला ग्रहण झालं नाही असा त्याचा अर्थ करून तोपर्यंत मनुष्याने चांगलं पहा, तोपर्यंत मनुष्याने लक्षार्थापेक्षा त्यांच्या शब्दाच्या वाच्यार्थावर भर दिला तरी त्याच्या जीवनामध्ये दोनो हातो में लड्डू, दोन्ही हातात त्याच्या जरी इथं तुम्हाला दिसलं तर असं चित्ताची एवढी पराकोटीची त्याला काय नियमनाला स्थिती पोचली तर त्याला म्हणून आश्वासनाक्षय आहेच की नाही. त्याचा तत्त्वज्ञानाती त्याचा पूर्णपणे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला आणि निष्प्रतिबंध आनंदाला प्राप्त होता होता प्रारब्ध कर्म पडल्यावर संपल्यावर तो विधेय कैवल्य सोडून कुठं जाणार आहे. न इच्छनापी मोक्षसे, त्याची इच्छा नसली तरी त्याला विधेयच कैवल्य प्राप्त होईल असं आहे. म्हणून हे जे ना शास्त्र हृदयापेक्षाही संत हृदय जे ना संत हृदय नवनीत समाना असं वर्णन केले. अरे ज्या जीवानी एवढं मोठं हे केलं आहे त्यावेळेला तेच शास्त्राचं हृदय जे आहे ना त्याला त्या शास्त्राचे हृदय म्हणजे कसं आहे ते कठीण आहे. ते म्हणजे त्याचं काठिण्य कोणत्या अर्थाने गणितासारखे सिद्धांत मांडून दिलेले. परंतु जीवाच्या कल्याणासाठी ते शास्त्र जेव्हा संताच्या रूप धारण करतं किंवा जे इष्ट आहे ते संतांचं हृदय धारण करतं तेव्हा ते नवनीतासारखं त्यांच्या यत्किंचित सुद्धा दुःखाने त्याला काय होतं दुःखी होतं आणि खऱ्या सुखाने ते काय होतं सुखी होतं. आणि तेच संत आहे म्हणून तर सहयोगी परममता पुढे येणार आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मताहा असं त्याचं वर्णन केलं. म्हणून ते सांगतात की आपल्या सगळ्या वाङ्मयात सगळीकडे संत शब्द नाही असं नाही. संत शब्द याच्यामध्ये वेदातूनही निष्पन्न होतो, स्मृतिग्रंथातही थोड्या प्रमाणात आहे, पुराणांमध्ये आहे. पण वारकरी संप्रदायांच्या संतांनी योजलेला संत शब्द जो आहे तो एक परवलीचा शब्द आहे आणि तो अधिक अर्थवाही आहे. त्याची व्याप्ती जी आहे ती आपल्या सगळ्या संत वाङ्मयाच्या ह्या अभंगवाणीचं ज्यावेळेला आपण अवलोकन करतो आणि सगळ्यांच्या संतासंबंधीच्या संकल्पना, संत ही कल्पना संकल्पना त्यांना काय अभिप्रेत आहे तेव्हा हा शब्द खूपच मोठा अर्थवाही आहे. आणि त्या रीतीनं हे जे ज्ञानोबाराय संत रूपाने आपल्याला सांगतात. म्हणून भगवानसुद्धा या ठिकाणी जे काही आपल्या असणारं मनोगत ते मनोगत पूर्णपणे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानोबारायांच्या रूपाने तो हा अवतार धरी असंच आहे ना, तो हा अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तारावया ह्या जीवांना ह्या भवसागरातून तारण करण्यात तरुण नेण्यासाठी ज्ञानोबारायांचा हा अवतार आहे. आणि त्या अवतारामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की आपलं भगवान पहिल्यांदा सांगतात यस्मिन स्थितोन दुःखेनं गुरुणा अपि न विचारले. ते याच्यातून काय मनुष्याने गुरुणा हा शब्द जेव्हा येतो तेव्हा साध्या सटरफटर दुःखाने जर मनुष्याचं मन व्यग्र होत असेल तर मरणाच्या अंतीच्या होणारे जे दुःख आहे ते किंवा एकाच वेळेला त्रिविध उपद्रव जर एकत्रच होऊन आले तर त्यावेळेला मनुष्याला कधी हे होईल का, कधी नाही. त्यावेळेला मनुष्य ताबडतोब जातं. हे कधी सांगितलं असेल की मला एकदा धनुर्वात झाला होता. धनुर्वात झाल्यावर आम्ही 8 दिवस एक अंधाऱ्या खोलीत ठेवलं. नंतर थोडं बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर पुन्हा मग मला घरी नेलं हॉस्पिटलमधून, विश्रांती करायला सांगितली. पण काय झालं मग घरी आता मोकळा मी लगेच वाचायला लागलो गीता. आणि त्याच्यामध्ये ते हे वाचायचं आपलं स्थितप्रज्ञ दर्शन ते जास्त काय अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम न जायते म्रियते वा कदाचिन. थोडं संस्कृत कळत होतं आणि त्याच्या खाली गीतेचा गोरखपूरचा अर्थ होता. तो अर्थ झाल्यानंतर असं वाटायचं की बरोबर आहे, आपल्याला जरी काही जरी झालं तरी आपण अविनाशी आत्मा आहे असं उगीच त्या शब्दाने वाटतं. आता कळतं की आपल्याला कळत नाही हे सुद्धा आता कळतंय. त्यांनी लिहिलं आहे की ज्या वेळेला मनुष्याला मला काही कळतं
असं त्याला वाटत नाही. आणि जेव्हा कळायला लागतं तेव्हा त्याला असं वाटतं की मला काहीच कळत नाही. एक इंग्लिशमध्ये म्हणे, पण मला आता त्याच्यामध्ये काही लक्षात, म्हणजे तर कोणती तरी सॉक्रेटिस म्हणतो की ज्या वेळेला मला काही कळत नव्हतं तेव्हा मी सर्वज्ञ असं वाटत होतं. जेव्हा मला थोडं थोडं कळायला लागलं तेव्हा असं वाटायला लागलं की मला काहीच कळत नाही. असं आय नो नथिंग, मला काहीच माहीत नाही असं मला वाटायला लागलं. असं आहे. तर ते काय झालं की ते गीता मी वाचत होतो आणि ते पुन्हा धनुर्वाताच्या पहिला जसा आघात झाला तसं आपोआप शरीर गार पडायला लागलं, थरथर कापायला लागलं. आमची आई चुलीजवळ स्वयंपाक करत होती आणि त्या चुलीजवळच आम्हाला अंथरून टाकून दिलेलं असं. ती सारखी थोड्या वेळ झालं की पाहायची ताप आला का, काही झालं का, कारण 8 दिवस 15 दिवसच झालं होतं. मग तिला मी म्हटलं की आता मला कसं तरी व्हायला लागलं. तिनं पाहिलं तर ती लगेच घाबरली. बरं घरी कोणीच नव्हतं, ती एकटीच होती. मग तिनं लगेच ताबडतोब विटाने शेकून हे करायला लागले. मी म्हणलं आता तू जिथं विटाने शेकवते ना तिथंच गरम आहे, बाकीच्या ठिकाणी सगळं गार व्हायला लागलं. म्हटलं आता मी काय वाचत नाही हे, पण तिथं काय डॉक्टर नाही, रानामध्ये ते घर याच्यामध्ये. म्हटलं आता काय करायचं याच्यामध्ये. म्हटलं आता गीता आण. मला वाटलं का गीता आपण चिंतन करून आता आपला शेवटचा वेळ आहे. ते आलं गीता, मग ते आमच्या गड्याला सांगून आणली. ती पेटी सगळी उघडली, मग त्याच्यातून ती गीताबरोबर शोधून काढली. मी हातात घेतलं आणि लगेच घेतलं ते विहाय कामाने सर्वाम अविनाशी तू तद्विद्धी. आणि म्हटलं आता हे वाचता वाचता नंतर ते कमरेच्या खालचा भाग फार थंड पडायला लागला. आणि मग मला वाटायला लागलं की आता हे कर. मग ती लागली ना, गीता पडली गळून. तिला मी म्हणलं जरा जास्त शेकव आता तो. ते डॉक्टर येईपर्यंत मग त्यांनी निरोप दिला, डॉक्टरांना बोलून घेतलं. पण तोपर्यंत आहे ना ती गीता मी वाचित होतो का हिचा मला काय उपयोग आहे हे सुद्धा माझ्या लक्षात नाही. मी तिला सांगायचो बाई इथं शेकव तिथं शेकव असं. म्हणजे आपला जो काही असतो हे जे परोक्ष किंवा शब्दज्ञान असतं ते अशा वेळेला उपयोगाला येत नाही त्याच्यामध्ये. म्हणून यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचारले. ते केवढी जरी मोठी दुःख आली तर त्यावेळेला ती जर आपल्याला आपल्या अंतःकरण वृत्तीला विचलित करू शकली नाही तर समजायचं की या ठिकाणी यम लब्ध्वा, की जे आपल्याला प्राप्त झालं त्या अपरम लाभम, किती चांगली गोष्ट प्राप्त झाली तरी आपल्याला आपली आत्मस्वरूप स्थिती, जो मनुष्य सुखात वाद जातो ना तो दुःखात वाद जातो. म्हणून इथं लिहिलं आहे ना यम लब्ध्वाच्या अपरम लाभम. तुम्हाला जो आत्मलाभ झाल्यानंतर भौतिक केवढंही मोठं तुम्हाला सुखाची वस्तू प्राप्त झाली तर तुम्हाला त्याचं कौतुक वाटता कामा नये. आणि असं जर झालं तरच तुमच्या जीवनात येणारं मोठं हिमालय पर्वतासारखं दुःख आलं तर त्याचंही तुम्हाला काही वाटणार नाही. अशा प्रकारची स्थिती. म्हणून ही एक गोष्ट मत आहे. आपण रामतीर्थांचं नेहमी सांगतो की रामतीर्थांना मुलगा झाला त्याचं कौतुक वाटलं नाही, म्हणजे सुख जे आहे त्याने ते सुखाचंच ग्रहण केलं नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा मरण पावला. हा एक तोच शिपाई जेव्हा सांगायला जातो तेव्हा ते काय म्हणतात, समुद्रातला एक तरंग समुद्ररूप झाला. आणि जेव्हा मुलगा झाला तेव्हा म्हणे समुद्रात एक तरंग उत्पन्न झाला. अशा ह्या सगळ्या गोष्टी ना बोलताना हे सगळ्या गोष्टी जर जो खरा साधक असेल त्याला अंगावर परमार्थ घ्यायचा, त्याच्यासाठी हे विचार आहेत. ऐकी नाही, त्याला सुखाचं जर काही वाटलं कौतुक तर त्याला दुःखाचं पण कौतुक वाटणार. सुखाचं कौतुक वाटलं नाही तर दुःखाचं कौतुक. माणसं आहे ना, चांगलं लक्षात घ्या, माणसं बऱ्याच वेळेला दुःखाला सहन करू शकतात. दुःखाला सहन करू शकतात म्हणजे दुःखात तग धरतात पण आनंदात वाहून जातात. याचं महत्त्वाचं अध्यात्मातलं उदाहरण कोणतं? तुम्हाला जर निर्विकल्प समाधी लागली तर कौतुक वाटतं की नाही? वास्तविक हा अभिव्यक्त झालेला आनंद आहे का नाही? अंतःकरणाच्या एका स्थितीला प्राप्त झालेला आहे की जे तुमचं मूळ स्वरूप. पण तुम्ही ते चिकटले की नाही, मग तुम्हाला असंच वाटत राहतं की त्या स्थितीमध्ये मला तसंच असावं असं वाटतं. याचा अर्थ सुखाला महत्त्व दिलं की नाही? अभिव्यक्त सुखाला, वृत्त्यात्मक सुखाला महत्त्व दिलं का वृत्त्यात्मक दुःखाला महत्त्व दिलंच जाणार. अशा प्रकारची खरी काय आहे स्थिती. म्हणून आपण त्या प्रकाराने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बारकाईने अध्यात्माचं चिंतन करणं म्हणजे प्रक्रियेत खोल जाणं किंवा अनेक प्रकारच्या प्रक्रिया गोळा करून त्यांनी आपल्याला चित्ताचं समाधान किंवा बौद्धिक पातळीवर समाधान करून घेणं हे खरं अध्यात्म नाही. आत्मानम अधिकृत्य याचा अर्थ केवळ आत्मस्वरूपाला विषय करणारं त्यालाच अध्यात्म म्हणतात. प्रक्रिया करून बौद्धिक पातळीवर त्याचं शंका समाधान करणं हे जर अंतरंग आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचलं नाही तर ह्या उत्तानावस्थेत झालेला विचार, उत्तानावस्थेत झालेल्या क्रिया आणि अपातता झालेल्या भावना या सगळ्या याला पुरे पडू शकत
नाही किंवा वास्तवतेपासून ते त्याला दूर गेल्यासारखं होतं. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी ना एकदम आपल्याकडे कशी सुरुवात झाली माहिती आहे का, एवढा मोठा अथांग वेग आहे, अनंता वै वेद हा, आणि तोच वेद आपल्याकडे विचार चंद्रोदयातूनही झाला आहे. त्याचं तात्पर्य विचारसागरातूनही आलेलं आहे, ज्ञानेश्वरीतून आलेले आहे, अमृतानुभवासारख्या प्रकरण ग्रंथातून आलेले, आणि एका स्तोत्रातून साधन पंचक सारखं स्तोत्र आहे किंवा वेदांत पंचक सारखं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण पाहिले त्याचे भाष्य किती त्याच्यामधून आले. आपल्याला त्या स्तोत्रात दिसतं का एवढा अर्थ, पण ते भाष्य वाचल्यानंतर असं वाटत नाही का ह्या स्तोत्रापेक्षा अजून दुसऱ्या काहीशी गरज आहे. आचार्यांचं एक स्तोत्रसुद्धा पुरं होईल अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून याच्या ठिकाणी खरं जर आहे तर ह्या बाहेरच्या ग्रंथापेक्षा ते आप्पा म्हणायचे एकदम म्हणजे आम्हालाच म्हटले होते की तुम्ही आता बाहेरचे ग्रंथ किती दिवस वाचणार, कधी कधी आपला आतलाही ग्रंथ वाचित जा. ते म्हणजे आपलं स्वतःचं काय आहे ते पहा. ते त्याच्या ठिकाणी हा आतला ग्रंथ जर आपण वाचला तर आपल्याला काही लवकरचं एक खुशकीचा मार्ग म्हणतो ना, आपल्याला जवळचा उपाय येतो. नाही तर शेकडो उपाय माहीत असले, अनुष्ठानात नाही, अनुभवात नाही, काय त्याचा उपयोग आहे. म्हणून भगवंताने हे गोष्ट सांगून ठेवली का यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचारले. माऊलीने एक ओवी दिलेली आणि ती दिलेली एका पतिव्रता स्त्रीचं. तो ओवी आठवली तर सांगा की त्या ठिकाणी एका पतिव्रता गावा गेली या वल्लभू आणि पतिव्रतेचा विरह क्षोभू आणि भलतेसनी हानी लाभू न मनी जेवी. असं न मनी जेवी याचा अर्थ असा आहे की पतिव्रतेच्या जे काय आहे काय सांगितलं, गावा गेली या वल्लभू. जर एखाद्या पतिव्रतेचा स्त्रीचा पती गावाला गेला आणि आता तो कुठं गेला, कधी येणार, सध्या काय स्थिती आहे, तो जिवंत आहे की मृत झाला, असं देशांतराला गेलेला पती, अशा वेळेला तिला काय वाटतं तिला, तर ते म्हणतात तिला पतिव्रतेचा विरह क्षोभू. तिला त्याच्या विरहामुळं झालेली अंतकरणाची जी क्षुब्ध अवस्था, ती अवस्था भलतेसनी तिला कितीही हानी झाली किंवा कितीही मोठ्या प्रकारचा लाभ झाला तरी तिला वाटत नाही काही. मा आत्मा एवढी या प्रिया वाल भेला जो धनंजया देह ते सिद्धता तया काय खेदू होईल असंच आहे ना. त्याला देह जरी पडायला लागला तर ज्याला आत्मा एवढा प्रिय वस्तू प्राप्त झालेली आहे त्याला देह पडायला लागला तरी काही दुःख होईल का. जसं ते परवा आमची भाऊजाई आली होती, तिला थोडं म्हणलं काय समजून सांगू म्हणून ते जाताना मी सांगायला लागलो. ते म्हणे तुम्ही काहीच नाही. तर मी काय तिला दोन बाजू सांगितल्या की आता जरी तो असला तरी काय काळजी करू नको, सगळं ठीक होईल असं पण सांगितलं. दुसऱ्या बाजूनं तिला सांगितलं की असं नसलं तर तुझी ते मुलं वगैरे ती उलट आणखी त्यांची परिस्थिती खराब होईल आणि तू जर धीर सोडला तर. ती म्हणणे की मला आहे ना किती तुम्ही चांगलं सांगा किंवा वाईट सांगा, मला दुसरं काही येत नाही डोळ्यापुढं. कारण तिच्या डोळ्यात काय आपल्या पतीचा झालेला जो विरह आहे तो तिच्या अंतकरणात आहे. त्याला कोणतंही जरी सांगितलं तर त्याच्यावर परिणाम नाही होत. त्याचं कारण काय आहे, याचं कारण हेच आहे का विरह क्षोभू जो झालेला आहे त्याला लाभ झाला तरी काही नाही आणि त्याच्या ठिकाणी हानी झाली तरी त्याचं काही नाही. मी म्हणलं तो असं केलं तर आता हे तुमच्या जमिनीच्या वाटप वगैरे चाललं, ते त्या वाटपाचं मला काय सांगू नका, ते आलं काय आणि नाही आलं काय. कारण काय, त्याचा मुख्य विषय जे आहे त्या विषयाच्यामुळं झालेला चित्तवृत्तीचा तो क्षोभ आहे. तसं या ठिकाणी हे जे आहे ना, यस्मिन स्थितो न दुःखेनं गुरुणापि विचारले. ते केवढंही मोठं दुःख जर झालं तरी त्याच्या ठिकाणी त्या मनुष्याचं चित्तवृत्ती विचलित होता कामा नये. ही गोष्ट जी आहे ती याच्यात सांगितली. ज्ञानोबरायांनी याचा जो अनुवाद केला आहे, थोडेच ओवे आहेत, आता वेळ झाली दुपारी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून तुकाराम महाराजांनी एक वर्म सांगून ठेवलेले, थोडे आहे चित्त साह्य झाले. आपलं चित्त आपल्याला साह्य झाला तर आपल्याला एक ग्रंथ पुरेसा आहे. आणि जर चित्ताचं साह्य नसेल आणि भाराभर ग्रंथ असले तरी त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही.
एक श्लोक आहे संस्कृतमध्ये कोणत्या तरी याच्यामध्ये की जर समजा तुम्हाला खूप शास्त्राध्ययन झालं आणि जर तुम्हाला अनुभूती नसेल तर त्याचा काय उपयोग, आणि जर तुम्हाला अनुभूती असेल तरी शास्त्राचा काय उपयोग, शास्त्राची काय गरज, असं अशा अर्थाचा एक श्लोक आहे ना विवेक चूडामणीमध्ये. त्याला शास्त्र निष्फल अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीती निष्फला आणि विज्ञातेच परे तत्वे शास्त्राधीती निष्फला असं सांगितलं.